जय रघुवीर समर्थ. जो आध्यात्मिक प्रवास असतो, तो भक्ताचा असू दे किंवा ज्ञानाचा असू दे, तो एकट्याचा असतो. आध्यात्मिक प्रवास हा समुदायाचा असत नाही, तो एकट्या व्यक्तीचा असतो. आणि त्या व्यक्तीचा तो प्रवास सुरू असताना अनेक अवस्थांमधनं तो आत्मा म्हणण्यापेक्षा जीव जातो. आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची अवस्था जी असते, मग सगळ्यात मोठा काळ जो साधनेच्या काळातला, साधनेच्या वेळेतला असतो, तो नैराश्याचाच असतो. आणि ती निराशा ही एक वस्तू भेटत नाही, ती वस्तू भेटत नाही असं असत नाही. संसारातलं नैराश्य खूप चांगलं, कारण ते कुठल्या ना कुठल्या वस्तूनं, कुठल्या ना कुठल्या नात्यानं, समजुतीनं भरून काढता येतं. पण अध्यात्मातलं नैराश्य जे आहे ते पांडुरंगाच्या प्राप्तीशिवाय किंवा किमान सद्गुरूच्या प्राप्तीशिवाय त्याला त्याला उत्तरच असत नाही. त्यामुळे डिप्रेशन जे असेल ते खरं जे असेल ते अध्यात्मामध्ये असतं. ऐहिकातलं डिप्रेशन आहे ते मूर्ख लोकांचं डिप्रेशन आहे, त्यांना कळत नाही एकाच्या जागी दुसरी वस्तू येऊ शकते. आणि ते म्हणजे अक्कलच कमी असल्याचं लक्षण आहे. निराश होणं संसारामध्ये एकाचं कारण तुम्हाला काही नाही, एका त्या रेषेच्या पुढे छोटी रेषा किंवा मोठी रेषा मारली की सगळं होऊन जातं. असा असा तो तुलनात्मक व्यवसाय असतो. कारण ते जगच रिलेटिव्हिटीचं आहे ना, सापेक्षतेचं जग आहे ते. त्यातलं नैराश्य कसलं? आपल्यापेक्षा सुद्धा नैराश होऊ शकेल असा माणूस बघितला की तुम्हाला खुश व्हायला होऊ शकतो. हां, याच्यापेक्षाही वाईट असलं असतं असं असं असा विचार नुसता केला तरी सुद्धा आनंद व्हायला लागतो. किंवा त्याच्या वाईट अवस्थेत असलेले चार लोक बघितले स्वतः तरी, आणि ते किती आनंदात आहेत ते बघितलं तरी लक्षात येतं की अरे आपलं काय तेवढं वाईट चाललेलं नाही, संपला प्रश्न. एवढं उपलब्ध असताना माणूस निराश होतो, त्या निराशेपोटी तो जीव देतो वगैरे, म्हणजे हे काय पूर्ण बुद्धीच नसल्याचं लक्षण आहे. म्हणजे आणि आणि मुख्य म्हणजे भगवंताची कृपा नसल्याचं लक्षण आहे. म्हणजे मी त्यांना रामदासांनी एक आध्यात्मिक शिव्या, हा, रामदासांकडून घ्याव्यात, रामदास आणि तुकारामांकडून आध्यात्मिक शिवी असं मी म्हणतो त्याला. त्यात रामदासांची एक मला फार जीवघेणी अशी शिवी आहे. ती शिवी अशी आहे: कृपामंद असं म्हणतात ते. हा हा हा. आणि कृपामंद, तुम्हाला गुरुकृपा नाही हो असं म्हणतात. गुरुकृपा नसलेल्या माणसाला ते कृपामंद असं म्हणतात. त्याला कृपा नाही, त्याला 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 सद्बुद्धी म्हणजे काय, हे सद्गुरूंच्या पायापाशी बसून जी जागी होते ती झालीच नाही. त्यामुळे त्याला आपण कशासाठी झगडतोय, आपल्या अस्तित्वाला अर्थ काय, आपण निराश कुठं व्हावं, आपला आनंद कशात असावा, हे काहीच कळत नाही. आणि त्यामुळे काहीतरी भरकटल्यासारखं करत राहतो, कशात तरी आनंद मानतो, कशात तरी दुःख मानतो, कशात तरी चाचपडत राहतो आणि भिरभिरत एवढं मोलाचं मानवी आयुष्य वाटायला आलेलं असताना काही नाम न घेता, ईश्वराचा विचार न करता, कृतज्ञ न राहता असाच तडतडत मरून जातो. म्हणून त्याला ते कृपामंद असं म्हणतात. मग तो किती श्रीमंत असू दे, मग तो किती राजा असू दे, नाहीतर रंक असू दे, रामदास त्याला कृपामंद असं म्हणतात. तर हा, ती कृपा नसल्यामुळे हे लोक असे तडफडत असतात. पण अध्यात्मातला माणूस जो आहे अध्यात्माच्या मार्गावर, तर त्याला सुद्धा नैराश्य असतं. त्या नैराश्यामध्ये तो परत फक्त ईश्वराची आणि सद्गुरूची प्रतीक्षा करत असतो. आणि त्या प्रतीक्षा करत असताना तो भेटला नाही म्हणून निराश होत असतोच तो, कारण ती भावनाच आहे. पण तो स्वतःकडे बघत असतो. म्हणजे परत ते नैराश्य आहे ते स्वतःला, स्वतःच्या आतमध्ये तो डोकावून बघतो. आणि मी कुठे कमी पडलो, माझा अहंकार अजून जाईना झालाय का, मग मी आता करू काय, असं म्हणून तो शरणागतीमध्ये त्याचं रूपांतर करतो. आणि त्यामुळे तो पांडुरंगाच्या आणि सद्गुरूच्या अधिकाधिक जवळ जातो. असं हे फार अ, निराळ्या उंचीचं नैराश्य असतं. तुकारामांचे या अवस्थेतले काही अभंग आपण आता बघणार आहोत. ते ते निराशेचे आहेत असं नाही, पण त्यात तुकाराम थांबलेले आहेत वाटेमध्येच, चालतानाच थांबलेत. आणि काय देवा, हे कधी वाट संपणार असं ते म्हणतात. आमच्या कुसुमाग्रजांची फार सुंदर कविता आहे, सरणार कधी रण, असं म्हणून हृदयनाथ मंगेशकरांनी त्याला चाल लावलेली आहे. आणि ती आमच्या बाजीप्रभू देशपांडेंच्या जीवनावरची आहे, की काय बाबा तुमचे तोफांचे आवाज केव्हा होणार, मी किती किती लढवायचे, किती काळ खिंड लढवायचे, असा त्याने प्रसंग घेतलाय. आणि सरणार कधी रण, असं फार सुरेख कविता आहे. आणि त्याला चाल पण चांगली लावलेली आहे. तसं हे अध्यात्मातलं रण आहे. हे कधी संपणार असं वाटायला लागतं, परमेश्वरा तू कधी भेटणार, अशी फार नोबल अशी खंत त्यामध्ये असते. असे नेमके असे जुळून आलेत ते दोन तीन अभंग आज आपण घेऊया आणि थांबूया. ऐसा माझा कोण आहे भीड भार, माझी भीड, माझ्या भिडेचा भार व्हावा,
आणि मला पांडुरंग प्रसन्न व्हावा, असं काय आहे माझ्याकडे? काय नाही. हे फालतू माणूस आहे मी. माझ्या भक्तीचा सुद्धा त्याला ओझं व्हावं आणि मग त्यानं प्रसन्न व्हावा. आहे मी फालतू माणूस आहे म्हणले. आमच्या भक्तीला कोण विचारतो इथे? ऐसा माझा कोण आहे भीड भार, नावाचा आम्ही फार वाया गेलो. काही नाही हो. काय 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 नाही, वाया गेलो म्हटले. काय उपयोग नाही, भक्त म्हणून काहीच करता आलं नाही. काय सेवा रुजू आहे सत्ता बळ. काय काय सेवा अशी रुजू केली आहे पांडुरंगाच्या चरणी? काय दीनदलितांची सेवा केली आहे? काय अहंकार सोडून केलंय काय आम्ही आयुष्यामध्ये? हा संसारच शेवटी रेटत राहिलो. काय सेवा रुजू आहे सत्ता बळ, ते मज रावळ कृपा करी. त्या रावळांनी कृपा करावी, सत्ताधीशांनी. असं माझ्याकडे काय आहे काय? त्यांच्या कृपेला पात्र व्हावं असं मी केलंय काय? कृपा होत नाही अशी खंत आहे. पण ती खंत व्यक्त कशी काय, एवढं सगळं करून कृपा होत नाही असा असा चिडचिड नाही आहे. खंत अशी आहे की आपण कमीच पडलो. आपण कमीच पडलो असं सारखा विचार आहे. आणि मग तो सगळंच न्यून जे आहे ते 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 आठवायला लागतं. काय याती शुद्ध आहे कुळ कर्म. काय ब्राह्मणांना देव पसंत होत असेल, कारण ते ब्राह्मणाच्या पोटी जन्माला यायचं म्हणजेच काहीतरी पुण्य असल्याशिवाय नाही. हे शिकवण आहे ना लहानपणापासूनची. वर्णाश्रम व्यवस्थेला आव्हान द्यायचं काम फार नंतरच्या काळात झालं. पण त्या काळामध्ये शेवटी असलेली शिकवण हीच होती की तुमचं पुण्य आता तुमच्या वाट्याला आलेला जो वर्ण आहे ते नीट करा, पुढच्या जन्मी तुम्ही ब्राह्मण व्हाल, असं सांगितलेलं असल्यामुळे शेवटी ती कंडिशन आहे ना. ते असं काय आहे, याती शुद्ध आहे कुळ कर्म. आमचं कुठलं काय याती शूद्र आहे आमची, म्हणजे आमचं पापच असणार काहीतरी म्हणून आम्ही शूद्र यातीत आलो. तेणे पडे वर्म तुझे ठाई. तुझ्या तुझ्या ठाई सगळं पडावं, सगळं वर्म. ह्याला सुद्धा पुण्यही पाहिजे. ती उच्च जातीमध्ये असू शकेल, आम्ही जातीकडनं पण मारलेच गेलेलो आहे. आम्ही शूद्र यातीतली माणसं, आमचं पाप मुळातच पापी असणार म्हणून आम्ही इथे आलो. त्यामुळे तेही नाही. कोण तपोनिध, तपाचं निधीचं ट्रेजर असावं, संपत्ती असावी म्हणलं तर तप कुठलं आम्हाला जमायला? कोण तपोनिध, दान धर्मशीळ. दान धर्म करायसाठी पैसे पाहिजेत की, धनच पाहिजे, बळ पाहिजे. तेही आमच्याकडे नाही. ते काही कर्मकांड करूनही आम्हाला जमणार नाही. काय ब्राह्मणात भोजन करावे म्हटलं तर ते जमणार नाही. ज्ञान घ्यावं म्हटलं तर आम्हाला मती नाही. आणि भक्ती करावी म्हटलं तर सगळा अहंकार आणि पाप सगळं मागच्या जन्मीचं यावर काय 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 अर्थच नाही, म्हणजे काही होत नाही. कोण तपोनिध, दान धर्मशीळ, अंगी एक बळ आहे सत्ता. काही नाही, हा काही सामर्थ्यच नाही हो आम्हाला काय करायचं. पण कुठला पांडुरंग, कुठला सद्गुरू आणि कुठली आध्यात्मिक साधना आणि कुठली प्राप्ती? तुका म्हणे वाया झालो भूमीभार. कसं म्हणलंय बघावर, ह्या देहाला यायचं, तर नरदेहामध्ये जन्माला यायचं आणि पांडुरंग भेटायचं नाही, तर मग काय भूमीला भार झाल्यासारखंच आहे की म्हणले. ह्या ह्या शरीराचा उपयोग काय? तुका म्हणे वाया झालो भूमिभार, होईल विचार काय नेणो. काहीही आशेचा किरण दिसत नाही. पांडुरंगाच्या हिशोबामध्ये आपला विचार कसा केला जातोय हेच कळायला मार्ग नाही. बहुतेक काय आपण मिळवलंच नाही आयुष्यामध्ये. असा आहे, अतिशय नोबल फ्रस्ट्रेशन आहे. असा नैराश्य असावं तर असं असायला पाहिजे, असं तुकारामासारखं आहे. असा हा मधलाच मधलाच एक मनाची अवस्था आहे की तुकारामांनी सांगितली. अगदी योगायोगानं त्याच पद्धतीचे चार अभंग शेजारी शेजारी लागून आले म्हणून तुम्हाला ते वाचून दाखवतोय. पुढचा अभंग बघ कसा आहे. यात नैराश्य नाही आहे, पण थोडासा संभ्रम आहे. नाही कंटाळलो, परी वाटे भय. हे फार तुकारामांची अवस्था आहे. तुम्ही फार शब्द आणि शब्द वाचला पाहिजे तुकारामाचा. असे तुकाराम लिहितात. नाही कंटाळलो, साधनेला कंटाळलो नाही आहे. साधनेला कंटाळलो नाही आहे, भक्तीला कंटाळलो नाही आहे. परी वाटे भय. का भीती वाटते? आता बघा तुम्ही, मगाशी नैराश्य होतं, आता भीती आहे. ती भीती कसली आहे? नाही कंटाळलो, परी वाटे भय, करावे ते काय न कळता. पुढे काय करू, काय करू हे कळत नाही. नैराश्यवादी नव्हते तुकाराम, निष्कर्मावादी नव्हते. तुकाराम हे करायला असू शकले, काय आता पुढे काय करू, तुझी कृपा झाल्यासारखं वाटतंय, पण देहामध्ये जाणीव सगळी शिल्लक आहे. तर देवा आता मी करू काय हे सांग पुढे. हा हा जीवनमुक्ताची प्रार्थना आहे बरं काही. परमेश्वरा सगळीकडे तू आहेस, सगळं कळलेलं आहे, तुझी कृपा झालेली आहे. त्याचं पुढे वर्णन आहे. जन वन आम्हा समानाचे झाले. काय सांगितलं बघा बरं. अहो जनात काय आणि वनात काय, मला आता भीती वाटत नाही. इथे माणसांच्या मध्ये राहिलो तर जनारण्यामध्ये आहे, वनात राहिलो तर तिथे सुद्धा मला सखे सोयरे गाठ पडतात.
इथे सुद्धा माणसांचे इथल्या श्वापदांचं काही वाटत नाही आणि तिथल्या श्वापदांची तर मैत्री वाटते. असा असं झालेलं आहे. जनमन आम्हा समानाची झाले, काम क्रोध गेले पावटणे. काम आणि क्रोध हे महत्वाचे बरं का, हे फार महत्वाचे शत्रू, काम आणि क्रोध. यांना आमच्या रामदासांनी तर ह्यांना नक्र म्हणलेलं आहे, म्हणजे मगर मगर मिठी आहे म्हणले यांची. यांच्या यांच्या दाढेत अडकून माणसाचा अगदी ते ताडात तोडी करून टाकतात, अशी समर्थांनी वर्णन केलेलं आहे दासबोधामध्ये. ते काम आणि क्रोध हे जे मोठे वैरी आहेत ते आम्ही पावटणी केलेत, आमच्या पायाखाली आहेत ते आता. तुझ्या कृपेमुळं त्यांच्यावर मी स्वार झालेलो आहे. ते माझ्या पायाखाली आहेत, मी त्यांच्यावर उभा राहिलेलो आहे. त्यांच्या छाताडावर पाय ठेवून मी उभा राहिलेलो आहे. मला जनामध्ये काय आणि वनामध्ये काय फरक जाणवत नाही. जन वन आम्हा समानाची झाले, काम क्रोध गेले पावटणी. षड उर्मी शत्रू जिंतिले अनंता. 6 प्रकारच्या उर्म्या असतात, ते शत्रू असतात. ते जिंकून टाकले अनंता. मी ते जिंकून टाकले, तुझ्या तुझ्या सत्तेच्या बळावर जिंकून टाकले. षड षड उर्मी शत्रू जिंतिले अनंता. नामाचिया सत्ता बळे तुझ्या. तुझ्या नामाच्या सत्तेच्या जोरावर हे षड उर्मी सुद्धा जिंकून टाकले. आता तुम्ही म्हणाल की झालं की सगळं, आता संभ्रम कसला, आता मजा करा का, सेलिब्रेट करा तुम्ही. सेलिब्रेट नाही आहेत करत. ते म्हणतात म्हणूनच भीती वाटते. सगळं झालं, अध्यात्मामध्ये जे व्हायचं, षड उर्मीचा कोंडमारा केला, त्यांच्यावर विजय मिळवला, कामक्रोधावर विजय मिळवला. जनात आणि वनात एकच वाटायला लागलं, असं समत्व सगळीकडे आलं. मुख्य धर्म आम्हा सेवकांचा ऐसा. आम्ही सेवकच आहोत. तुका म्हणे पायीकची खरा, असं असं तुकारामाने म्हणलेलं आहे. सेवकच आहोत आम्ही, यामुळेच आम्ही स्वामी सत्ता झाली असं अजिबात भ्रम नाही आहे. मुख्य धर्म आम्हा सेवकांचा ऐसा, स्वामी करी शिरसा पाळावे ते. स्वामींनी जे सांगितलं तेच कृती करणार, असा आमचा सेवकाचा धर्म आहे. आणि तो मी निभावल्यामुळेच आज या अवस्थेला आलेलो आहे. आता आल्यानंतर सगळं शरीर शिल्लक आहे, उर्मी सगळ्या सत्कर्माच्या उर्मी शिल्लक आहे. आता करू काय, आता आदेश पाहिजे परमेश्वरा. पांडुरंगा तुझा आदेश दे, आता मी करू काय हे सांग. हे जो सांगितलं नाहीस तर अहंकारापोटी काहीतरी कृती होईल आणि आतापर्यंत केलेल्या सगळ्या भक्तीवर आणि सेवेवर पाणी पडेल. असा असा काय भय आहे बघा. भय जनाचं नाही, वनाचं नाही, कशाचंच नाही, कामक्रोधाचं सुद्धा भय नाही. आता भय असं आहे की आपल्या हातातून आता काही चूक घडू नये, परत अहंकारीपणा आपल्यामध्ये परत येऊ नये. तो परत येतोय का काय अशी भीती आहे. काय भीतीचं परिमाण आहे. मुख्य धर्म आम्हा सेवकांचा ऐसा, स्वामी करी शिरसा पाळावे ते. ते सगळं तुम्ही म्हणाल तेच आम्ही पाळणार, पण तुम्ही काय म्हणेना झालाय म्हणून भीती वाटते परमेश्वरा. म्हणून तुका अवलोकुनी पाय. या सगळ्या कारणामुळे तुकाराम तुमचे पाय अवलोकतोय, परत नजरेला नजर देत नाहीये, पायाकडेच बघतोय. म्हणून तुका अवलोकनी पाय, वचनांची पाहे वास एका. तुमचं एकच वचन पुरेसं आहे मला, आता हे कर, ह्याच्यासाठी आयुष्य अर्पण कर. आणि मी केलं. मला तुमच्या आदेशाची वाट मी बघतोय. असं तुकारामाचा बरोबर मधला अवस्थेतला असा हा अभंग आहे. हा जीवनमुक्ताचा अभंग आहे असं मी म्हणेन. हा जीवनमुक्त आपल्याकडे ही फार उच्च अशी अवस्था समजली जाते, की तुम्ही ह्या जीवनात सगळं जगत असताना सामान्य संसारिकाचं जीवन तुम्हाला जे वाटायला आलेलं आहे ते करत असतानाच तुम्हाला ज्ञान होतं. आणि ज्ञान झाल्यामुळं तुमचा सगळा फरक नाहीसा होतो सगळ्यात. आणि तरी सुद्धा तुमच्या वाट्याला आलेलं जीवन तुम्ही जगत असता. बाहेर कोणालाच कळत नाही हा मुक्त झालेला आहे माणूस, पण तुम्हाला आतनं कळतं की आता आपल्याला सगळी मुक्ती आली, आपल्याला ह्यातला फरक नाही आणि त्यातला फरक नाही. दोहीकडे पाहे तुका आहे तैसा आहे, असा एक तुकारामाचा अभंग आहे. तो आपल्या वाट्याला येईल तेव्हा आपण बघू. तर आता मुक्ती मिळालेली आहे, पण मृत्यू आलेला नाही आहे. मृत्यूच्या आधी मुक्ती मिळालेली आहे. मृत्यू बरोबर मुक्ती नाही, पुढच्या जन्मात नाही, याच जन्मात मिळालेली आहे. याला जीवनमुक्ती म्हणतात. मग ते उरलेल्या काळात करायचं काय? त्याला आदेशानुसारच वागायला लागतं. तो आदेश परमेश्वरा देव, असा अशी अशी त्यामध्ये प्रार्थना आहे या अभंगामध्ये. नाही कंटाळलो परी वाटे भय, करावे ते काय न कळता. तो तुझा आदेश पाहिजे. माझ्या अहंकारानुसार मी आता काही करणार नाही, पण तो करायला लागलो वेड्यासारखं काहीतरी, तर परत अहंकार बळावेल आणि सगळा परत काही, परत मी जिथून आलो तिथंच मी परत जाईल. मला पडायचं नाही आता खाली. तर तू सांग, तुझ्या वचनासाठी मी काम करेन. असा हा परमेश्वराच्या आज्ञेची वाट बघणारा असा हा अभंग आहे तुकारामांचा. आणखीन एक अभंग बघूया. हा थोडासा असा निराशेचा अभंग आहे. वायाविण वाढविला हा लौकिक,
काय विनाकारण लौकिकच फार वाढवून घेतला. तुझा भक्त म्हणून अहंकार कमी केला, भक्ती करायला लागलो, पण भक्त म्हणूनच लौकिक वाढला सगळा पंचकृषीमध्ये. फार लोक यायला लागले इकडे, लौकिक वाढला खूप, भक्त महान विठ्ठल भक्त म्हणून कीर्ती झाली. तर तेच आता मला उलटायला लागले माझ्या अंगावर, असं म्हणतात तुकार. वाया विणा वाढविला हा लौकिक, आणीला लटिक वाद दोघा. तू आणि मी माझ्यामध्ये हा भेद निर्माण झाला माझ्या ह्या उपाधीमुळे आणि लौकिकामुळे, विनाकारण आपल्यामध्ये अंतर पडलं. आणि त्याचाच मला पश्चाताप होतोय, कशाला लौकिक झाला असं वाटतं. नाही ऐसा झाला देव माझ्या मते, भुकेले जेवी ते काय जाणे. त्यामुळे असं झालं म्हणले, अन्ना अन्नाला अन्नापासून वंचित झालेला माणूस असतो, त्याला जेवणाऱ्या माणसाचं काय करणार, सुख काय असतं ते. तसं मी तुझ्यापासून वंचित झालेलो आहे देवा, ह्या लौकिकामुळे. हा लौकिक मिळवून ठेवला, समाजात कीर्ती खूप मिळाली, तुझ्यापासून लांब गेलो रे. आणि तू काय लौकिक आल्या माणसाकडे येत नाहीस, तू तू खऱ्या भक्ताकडेच फक्त येतोस. भक्ती मिरवण्याकडे तू येत नाहीस. स्वतःला ज्ञानी म्हणणाऱ्याला तू कळत नाहीस. जेवढा साधेपणा तेवढा तू प्राप्त होतोस. आणि नेमका माझ्याकडनं साधेपणा हरवला माझा, लौकिक वाढला. नाही ऐसा झाला देव माझ्या मते, त्यामुळे देव हरपला माझ्याकडनं. त्यामुळं उपाशी माणसाला जसं अन्नाचं काय चव कळणार, जेवणाऱ्या माणसाचं सुख काय कळणार, तसं साध्या माणसाला जो लौकिक नसतो पण भक्ती असते, त्यामुळे देव जो भेटतो त्यातला आनंद मला काय कळणार आता. मी तर लौकिकाच्या फेऱ्यात अडकलो, असं तो खरं म्हणतो. शब्द ज्ञाने, आणि त्याचं वर्णन कसं केलंय बघा. शब्द ज्ञाने गौरविली हे वैखरी. शब्दज्ञान रे, फक्त तुझ्या गुणांचं कौतुक करायचं, तुला सगळीकडे कसं बघायला पाहिजे ते सांगायचं, सगळा अहंकार कसा गेला पाहिजे भक्ताचा यावरच आपण चर्चा करायची. सगळं शब्दज्ञान म्हणले, त्याचं काय अर्थाचा काय लवलेश आहे का माझ्या चित्तामध्ये, काहीही नाही. तर स्वतःला शिव्या घातल्या. शब्दज्ञाने गौरविली हे वैखरी. वैखरी हा आपला भाषेचे भाषाचा भारतीय शास्त्रामधला विचार आहे ना, फार फार सुरेख विचार आहे. तर त्याला, त्याच्या तोडीचा विचार हा फार नंतर अगदी 19व्या शतकामध्ये फ्राईड, युंग अशा फार मोठ्या तत्वज्ञांनी जो केला, तो आधीच आमच्या ऋषीमुनींनी करून ठेवला आहे, आमच्या परंपरेचा भाग आहे. आम्ही आम्ही भाषेबद्दल असं म्हणतो, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी असे आपले चार वाणीचे चार प्रकार आहेत. तर परा म्हणजे काय, ते पलीकडचंच आहे, ते डिवाईनच आहे. पश्यंती म्हणजे त्याचं पहिलं जे रिअलायझेशन असतं, आज साक्षात्कार होतो मला, त्याला शब्दच असत ते. तो साक्षात्कार जो होतो पहिला, मला ते काय म्हणायचं आहे त्याचा, ते त्याला पश्यंती असं म्हणतात. पश्यंती नंतर मध्यमा, ज्या भाषेमध्ये मी विचार करतो, मी मराठीत विचार करतो, इंग्रजीत उत्तर देतो, आणखीन काय ते इंग्रजीत विचार करतो, स्पॅनिशमध्ये उत्तर देतो, तर ती मध्यमा म्हणजे ही विचाराची भाषा आहे भाषा. आणि वैखरी म्हणजे अगदीच ओठ आणि जीभ यांच्या आणि आतून येणारा प्राण जो आहे, त्यांना प्रत्यक्ष तोंडातून बाहेर पडणारी जी आहे वाणी, ती आहे, त्याला आम्ही वैखरी असं म्हणतो. तरी काय म्हणलंय, शब्द ज्ञाने गौरवली हे वैखरी. पश्यंतीला पांडुरंगाशी देणं घेणं काही नाही, मध्यमेला पांडुरंगाशी काही देणं घेणं नाही, वैखरी बडबडायची भाषा आहे जी फक्त, तिथे सगळा पांडुरंग आहे. पांडुरंग जिभेवर नाचतोय म्हणले, माझ्या हृदयात नाही ना. त्यामुळे सगळ्यांना हा भक्त झालाय असं वाटतंय मोठा, आणि त्यामुळे लौकिक वाढला. वाढलेल्या लौकिकात पांडुरंग हरवला, त्याची खेद यामध्ये, त्याची खंत व्यक्त करतात तुकाराम. शब्द ज्ञाने गौरविली हे वैखरी, साच ते अंतरी बिंबेची ना. त्यामुळे खरं सत्य जे आहे, त्या शब्दांच्या मागचं जे सत्य आहे, ते अंतरात बिंबेना. नुसते शब्दच नाचायला लागले. असा शब्दज्ञानाचा विरोध तुकारामाने जेवढा केलाय तेवढा कोणी केलेला नाही. झालो परदेशी गेले दोन्ही ठाय, परदेशी झालो रे म्हटले, परदेशी झालो, असा स्वतःलाच परका झालो. आणि गेले दोन्ही ठाय, गेले दोन्ही ठाय म्हणजे अरत्र पण नाही आणि परत्र पण नाही. इकडचं म्हणजे संसारातलं पण सुख नाही मला, तिथला एक लौकिक असतो तोही नाही. संसार सोडल्यामुळे बायको पोरं सगळे शिव्याच घालतायत, कारण तिकडे आम्ही काही केलंच नाही. आणि परमेश्वराच्या दरबारी पण आमची काहीच नोंद नाही, कारण आम्ही लौकिक इथं वाढवला. झालो परदेशी गेले दोन्ही ठाय, संसार ना पाय तुझे देवा. संसार पण नाही आणि तुझा पाय पण नाही, मला यातलं काहीच मिळालं नाही. याचा अधांतरी तरंगायला लागलोय देवा. तुका म्हणे मागे कळो येते ऐसे, न घेतो हे पिसे लावून या. अशी अर्धवट अवस्था होते अध्यात्मात. हे आधी कळलं असतं तर पांडुरंग या वाटेला आलो नसतो, संसारच करत बसलो असतो. असा पश्चाताप आहे. ह्या वाटेला आता परत जाणं नाही आहे, खरं खरं तर परत जाताच येत नाही. पण पुढं काय प्रगती होईना, म्हणून ह्या निराशेची छटा तुकारामांच्या अभंगात दिसते.
आपण इथंच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण.